दोन पारंपरिक जोडी मैदानावरती दाखल झालेले वसंत आणि त्यांची सोबत देत आहेत अनिल. ऑल इज सेट. सामना सुरू होतोय. सेकंड सेमीफायनल. 1:13 स्थानिक वेळ. 2 मिनिटं स्टार्टअप साठी दिली जातील. चला सामना सुरू होतोय. या उपस्थित सर्वांच्या वतीने दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. 3-2-1 लेट्स प्ले. स्टॅकर इनला वसंत. पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉस फिरवलाय, पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. वसंत कालच्या दिवसात जेथे थांबले होते तेथून पुन्हा एकदा सुरू झालेले पाहायला मिळत आहेत. अनस्टॉपेबल अँड अनबिटेबल सो फार. सिक्सर. डाव सुरू होतोय. वसंत म्हटलं तर सुनील सर आक्रमकतेचं माहेरघर आणि ती आक्रमकता या सामन्यात आपण बघत आहोत. सॉफ्ट बॉटम बॅट थ्रू द कव्हर्स खेळतायत. गॅप मध्ये बॉल चाललाय. बॅकअप आलंय. एक धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि या सिंगल धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित होती ती 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावर. सात धावा धावफलकावरती सध्या आपण बघत आहोत. गोलंदाज तयार अर्जुन. स्टॅकर एंडला अनिल. फुलटॉस बॉल पायावरती आदळलाय परंतु पंचांनी पिचिंग फॅक्टर विचारात घेतलेला आहे. पिचिंग आउटसाइड लेग स्टंप. त्याच कारणास्तव स्पष्ट नकार. डॉट बॉल. धावसंख्या आपण बघत आहोत 7. 7 ऑन बोर्ड. स्विंग अँड मिस. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या बाहेर. वेगवान बॉल अगदी पुढ्यात टाकला होता. बॉल सरळ स्किट होत असताना यष्टीरक्षकाच्या दिशेनं मार्ग शोधतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. स्ट्राईक जशी रोटेट झाली. अर्जुन यांची गोलंदाजी मात्र पुन्हा एकदा बहरताना आपण बघत आहोत. स्टील 2 टू गो. ऑन साइडला पाव बॅक फटका. व्हॉट अ शॉट. स्लॉट मध्ये आला बॉल आणि तो पाठवलाय प्लॉट मध्ये. आउट ऑफ द पार्क. यूज इट. सिक्सर. या षटकारानं सध्या धावफलक आपण बघत आहोत 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावर. फसवा चेंडू पण लाईन खराब आहे. ऑफ स्टंपच्या फारच बाहेर. पंच सांगतात इट इज वाईड. एक एक्स्ट्रा रन बहाल करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज अर्जुन भोईरला. स्कोर मूव्स ऑन विथ द हेल्प ऑफ दॅट एक्स्ट्रा रन 14. बॅकफुटवर आले. शॉर्ट टर्म पूल केला. डीप मध्ये फिल्डर थोडे दूर येत. एक धाव म्हणली. सेकंडचा कॉल पण स्पष्ट नकार दिलाय तो वसंतनं. बॅकअप आलेलं आहे. एकच धाव. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता टीमची धावसंख्या 15 विदाउट एनी विकेट लॉस. स्पोर्ट्स साखरेने केली लाजवाब कामगिरी. स्टार्ट जबरदस्त मिळालेला आहे. 15 धावेचा कॉन्फिडन्स स्टार्ट ॲज युजली जो वसंत फलंदाज आहे त्याच्या आक्रमकतेनुसार तर तो नेहमीच असतो आणि या सामन्यात सेकंड सेमीफायनलमध्ये ती महत्त्वाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळालेली आहे. सेकंड ओव्हर षटक दुसरं गोलंदाजीसाठी पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत सनी. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये सनीची जबरदस्त कामगिरी आपण पाहिलेली आहे. पहिल्या षटकांत ती 15 धावा. वेळ जास्त घेता विके प्रतिष्ठान बरडपाडा. लक्ष सुद्धा स्पीडअप करावं लागेल. थोडी घाई करा कारण ऑलरेडी क्लायमेट थोडं डब आहे. पहिला बॉल चांगल्या लेंथवर चांगल्या टप्प्यावर. कमबॅक करत असताना पाहायला मिळतात त्या ठिकाणी गोलंदाज सनी.
सनीकडे ते कंट्रोल आहे, चांगला अँगल आहे, ब्युटिफुल डिलिव्हरी, वन्स अगेन डॉट बॉल. लागोपाठचा आपण बघत आहोत सध्या हा दुसरा चेंडू निर्धाव येत असताना. धावसंख्या किंबहुना स्थिर 15 धावा आपण बघत आहोत सध्या धावफलकावर. पंधरा धावा. लागोपाठचे 2 डॉट बॉल सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलला पायात टाकलेला बॉल पाठवले मागे, व्हॉट अ शॉट. मनगटातली ताकद झोकली आहे, पाठवल्या बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, बाहुबली हिट, षटकार. दोन डॉट बॉल तदनंतर येणारा षटकार. टीमची धावसंख्या आपण बघत आहोत 21, 21 धावा धावफलकावर. षटक सध्या मार्गस्थ असताना आपण बघत आहोत दुसरं. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम. फिल्डर उपस्थित झालेत, पोहोचतायत, जजमेंट सुरू आहे आणि झेल संपादित होतोय. फलंदाज बाद, अनिल माघारी परतलाय. 21 ला पहिला झटका एमडी स्पोर्ट्स साखरे क्रिकेट संघाला. अंदाज अभय बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 21, 21, स्टील 2 टू गो. चला वेळ जास्त घेत आहे सनी, कुणाल. स्ट्रेट फॉरवर्ड पॅनल टीम लीड होईल मित्रांनो, लक्ष सुद्धा वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे. ऑक्स अक्रॉस द बॅट, फटका जबरदस्त आहे, स्लॉग इट करतायत. ऑन द टार्गेट, ऑन टू द डिस्पॅच, इन टू द फॅन्स फॉर सिक्सर, षटकार. स्टील 2 टू गो. गोलंदाज तयार सनी. शॉर्ट ऑफ गुड लेन, स्लोअर 1, फसवा चेंडू 1 फॉर देवरा. कॉल पंचांकडून होतोय. एंड ऑफ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाची सांगता डॉट बॉलनं टीमची धावसंख्या 13.50 धाब्याच्या धावगतीनं आपण बघत आहोत. 27, 27 धावा. सत्तावीस धावा बनल्या गेल्या. षटक मार्ग शोधत तिसरं. चला फिल्डिंग लगेच सेट करा. विके प्रतिष्ठान बरडपाडा मित्रांनो, लक्ष सुद्धा. धावसंख्या 27, 27 आपण बघत आहोत. गोलंदाजीसाठी कुणाल दाखल होत आहेत. षटक मार्ग शोधत तिसरं. चला वेल जास्त घेत आहे. पहिला बॉल बॅकफुटवर आले, स्टिअर केला, बॅकवर्ड पॉइंटला डिफेन्सिव्ह स्ट्रोक. दुसरे धाव हवे, क्षेत्ररक्षक दूर आहेत.
लेझी थ्रो आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण झाली की नाही त्यासाठी पंचांनी आता मात्र तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. याबद्दल टेलिकास्ट आपण पाहूयात. एक्झॅक्टली काय घडलं. बॅटर इज सेफ. फ्रॅक्शन्स ऑफ अ सेकंड. बॅटर इन लाईन झालेले आहेत. बॅट ड्रॅग झालेली आहे. 2 धावा 2 धावसंख्या आपण बघत आहोत. 29 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप अपेक्षित आहे. घाई करा. संघ विके प्रतिष्ठान बरडपाडा सेकंड सेमीफायनल सध्या आपल्या समोर रंगत असताना ऑलरेडी मागच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जबरदस्त विजय पराग वॉरियर्स भालूकचा आपण पाहिला. शॉर्ट बॉल या वेळेला अक्रॉस द लाईन पूल केलाय. पॉवरफुल हिट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तडाखा दे धमाका षटकार. वसंत ॲज युजली आज हे भरताना पाहायला मिळत आहेत. शॉर्ट बॉल म्हणजे त्यांच्या आवडीचा बॉल आणि त्यावरती सवडीनं ते नेहमीच धावा बनवत असतात. 6 धावफलक किंमत नफला होतोय 35-35. ऑन साइडला अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक बुलंदी. पॉवरफुल हिट. इट्स गोइंग अँड गॉन ऑल द वे फॉर सिक्सर. धावफलक सध्या आपल्याला पाहायला मिळेल 41 धावा. वसंत ऑन स्ट्राइक. गोलंदाज तयार कुणाल. ऑन साइडला या वेळेला हा पंप पूल अँड वन्स अगेन पॉवरफुल क्रॅकिंग इट and confident hit, powerful hit, consecutive 3 sixer in a row. या लागोपाठच्या तिसऱ्या षटकाराची धावसंख्या आपण बघत आहोत 47. 47 धावा धावफलकावर. ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 47 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत धावफलकावर. कुणालच्या विरुद्ध लागोपाठचा तिसरा षटकार वसंत यांच्या बॅटमधून येत असताना शॉर्ट बॉल या वेळेला पूल केलाय. फिल्डर पोहोचतोय पण त्याचा प्रयत्न अपुरा पडलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल वाट पाहावी लागेल. इट्स अ मिनिमम और मॅक्सिमम. इट्स अ 4 और 6. एससीडीज मिनिमम. 1 more score 0. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. वसंत नावाचं वादळ या सामन्यात गोगवताना आपल्याला पाहायला मिळतं. वैयक्तिक 7 बॉलमध्ये नॉट आउट 31. 31 धाब्याची संस्मरणीय खेळी सेमीफायनल मध्ये ते साकारताना पाहायला मिळत आहेत. किंबहुना कालच्या दिवसात पहिल्या सामन्यात ती 48 धाब्याचं योगदान त्यांनी दिलं होतं आणि संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी असो गोलंदाजी असो त्यांची बहरलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. कुणाल भोईरच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा या षटकात आपण बघत आहोत. 4 जे बोन सध्या बॅटिंग सुरू आहे. शॉर्ट बॉल यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरून खेचलाय आणि बॉल पोचलाय मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेधुंद बेफाम बेचूट बेधडक फलंदाजी या षटकातील येतोय तो चौथा षटकार. धावेंचं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं कुणाल भोईरचा. शॉर्ट ऑफ लेनचा मारा सातत्यानं झाला आणि त्याचा फायदा फलंदाज वसंतनं घेतलेला आहे.
8 चेंडू नॉट आउट 37 धाब्याचं त्याचं योगदान आणि सध्या स्कोरबोर्डवर नजर टाकली तर 57 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये 140 प्लस 140 प्लस धावा आतापर्यंत या फलंदाजानं विथ द बॅट उभारलेले आहेत. तीन षटकांती 57 धावा धावफलकावर. काय बॅटिंग केली ओव्हरऑल टुर्नामेंट. तुफान फटकेबाजी आपण बघत आहोत. 57 धावा बनला गेल्या. चौथं षटक शंकर गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. शंकर भीमाशंकर रेड्डीनं गोलंदाजी करतायत ही तितकी जमेची बाब आहे. त्यामुळे पाहायचंय कशा पद्धतीनं आता गोलंदाजीचं दर्शन या षटकात होईल. शांत संयम की रौद्र रूप हे दोन पर्याय आता समोर आहेत. अभय स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल बॅकफुटवर आले. डिफेन्सिव्ह स्ट्रोक स्ट्राईक रोटेट केलेली आहे. वसंतला स्ट्राईक एंडला आणलेले. पंचांचा 9चा सिग्नल आलाय सिरीज वेस्ट ऑफ बाईट साठी. तिसऱ्या पंचांची मागणी बॉलिंग टीमनं केलेली आहे. सो आपण टेक्निकल टीमचा सपोर्ट घेऊयात. येस इट इज नो बॉल. ओव्हर द वेस्ट हा बॉल आहे. नो +1 एक्स्ट्रा 2 धावा मिळतील. एक्स्ट्रा 2 धाब्यानं नो +1 तदनंतर येणारा हा डॉट बॉल. ओ कुड बी अ सेकंड बीमर एसीडीज. आणि आता शंकरला स्वतःचा रुद्र अवतार बदलावा लागेल. नयन सारखा गोलंदाज तुमच्याकडे आहे ज्यानं यापूर्वीच्या सामन्यात चांगली कामगिरी केलेली आहे. त्याला का स्किप केलंय हा प्रश्न उपस्थित होतोय. असं म्हटलं जातं शंकर सुवर्ण केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. पासे कशा पद्धतीने आता शंकरला बॅन केल्यानंतर येणाऱ्या गोलंदाजीची कामगिरी मात्र या षटकात होईल. नयन गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. नावातच नय आहे. पाहूया नयनची कामगिरी आता कशी असेल. 60 धावा किंबहुना बनल्या गेल्या. 10 चेंडू 37 वसंत यांनी बनवलेले आहेत. ते सध्या स्ट्राईक एंडला फ्रीट कंटिन्यू. 5 बॉल बाकी. समोर हॅमर केलाय. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. झेल संपादित झालाय पण चेंडू फ्रीट होता. अर्जुन भोर यांनाही माहित नव्हतं. जल्लोष त्यांचा सुरू होता. पण हे अशा पद्धतीचे इन्सिडेंट फार रेअरली होतात. किंबहुना क्षेत्ररक्षक त्या तयारीत नसतो. पण प्राप्त परिस्थिती क्रिकेटमध्ये तुम्हाला मान्य करावीच लागते. 1 धाव 61 धावा. बॅटच्या आतली कडा. बॉल मागे निघालाय. शॉर्ट फानेकला बॅकअप. डायरेक्ट हिट देऊ शकले नाही. फलंदाज रिटर्न क्रीज मध्ये पॉकिंग क्रीज मध्ये परतलेले आहेत सँडी. 1 धाव मात्र त्या ठिकाणी मिल्टाना दिसेल. आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत 62. रिव्ह्यूची मागणी झालेली आहे सिटीज. बॅट्समन सेफ आहेत. अगदी यष्ट्यांच्या लेवल पर्यंत पोहोचलेले आहेत. बॅट्समन इज सेफ. फलंदाज नॉट आउट नाबाद. 1 धाव. धावसंख्या 62. 3 चेंडू बाकी आहेत. पाहायचं वसंत यांचं अर्धशतक साजरं होईल का. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. खोला टाकलाय बॉल. 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल चालवलाय. आणि अशा परिस्थितीत वसंत धावची 2 माघारी परतताना पाहायला मिळतात. सरते शेवटी 39 धाब्याचा संघर्ष आणि तो सध्या संपतोय. वसंत यांचा धावची 2 ते माघारी परत आहेत. 63 ला तिसरा धक्का.
नवीन फलंदाज भरत दाखल झालेला आहे. 63 धावा बनल्या गेल्या. 2 चेंडू बाकी आहेत. नयन जर या संघाचा ऑप्शनल बॉलर असला मात्र रेग्युलर गोलंदाजांपेक्षा त्याची कामगिरी स्पर्धेत किंबहुना आजच्या अंतिम दिवसात आपल्याला बहरताना पाहायला मिळालेली आहे. मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं सध्या तो करत असताना वसंतचा अडसर दूर केलेला आहे. अभय बॅटिंग करतात स्टॅकर एंडला. फुलटॉस समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक वाट पाहतोय पण त्याच्या आवाक्याबाहेर त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या षटकारानं धावसंख्या आपण बघत आहोत 69. 69 धावा. अभयचा देखील काउंटर अटॅकिंग अप्रोच आपण बघत आहोत. 5 बॉलमध्ये त्यांना 14 धावा वैयक्तिक बनवल्यात. स्टील बंटू गो. 1 बॉल बाकी आहे. सेकंड सेमीफायनल पहिलं सत्र. फसवा चेंडू बॅकअप आलाय. शेवटचा चेंडू मात्र पंचांचा इशारा वाईड बॉल. गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. एक अतिरिक्त धाव. स्कोर याच बरोबर 70 धावा धावफलकावर. समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पण मिस टाइम. लिडिंग एज वॅकंट एरिया. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे आणि सहजरित्या आपण बघत आहोत दुसरी धाबी पूर्ण झालेली आहे. 2च धावा असतील की नाही ते पंच आपल्यापर्यंत पोहोचवतीलच. येस इट इज. थर्ड रन हॅज बीन कम्प्लिटेड सक्सेसफुली. शेवटचा चेंडू 3 धावा आणि याचबरोबर पहिलं सत्र समाप्तीची घोषणा. 73 धावा बनल्या गेल्या ज्यामध्ये वसंतच्या आपण 39 धावा पाहिल्या आणि विजयाचं समीकरण सेकंड इनिंग मध्ये गरज असेल आवश्यकता असेल ती टीमला 74 धावेची. चला ओपनिंग पेअर रेडी करा. वेलकम विवेक. वेलकम धनाजी. वेलकम विशाल. स्वागत आहे आपलं. चला ऑफिशियल अंपायर जय शेळके सर त्याचबरोबर प्रशांत शेळके सर मैदानात दाखल व्हा. ओपनिंग पेअर दाखल झालेली आहे. 74 धाब्याचं टार्गेट.
74 धावेचं टार्गेट सेट झालेलं आहे आघाडीसाठी. संदीप भोईर सँडी आणि त्यांच्या सोबत येतात अर्जुन भोईर. क्षेत्ररक्षण सज्ज करा लगेचच. टीम एमडी स्पोर्ट्स साखरे. is the target in front of team VK Pratishthan Baradpada. This is a second semi-finale. We are having looking here between VK Pratishthan Baradpada up against the MD Sports Sakre. महत्वाचा सामना, महत्वाची लढत सुरू होते. सत्र दुसरं पाठलाग सुरू होतोय. संदीप नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. स्ट्रायकर एंडला अर्जुन आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक परिपक्व फलंदाज, जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजीसाठी अनिल सज्ज होत आहेत. या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 1:40 टाइम काउंटर सुरू होतोय. दोन्ही टीमला आपण देऊयात उपस्थित सर्वांच्या वतीनं ऑल द बेस्ट. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ, पूल केलाय, गुल केलाय, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. ठोसास ठोसा, जशास तसं प्रत्युत्तर दिलंय, षटकार. अर्जुन काउंटर अटॅक केलाय. पहिल्या बॉलवरती वसूल करतोय 6 धावा, षटकार. आणि सानं सध्या आगाज आपण बघत आहोत या डावाचा, दुसऱ्या सत्राचा सध्या होत असताना. ड्राईव्ह करत्या थ्रू द कव्हर्स, कॅकिंग ऑफ ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघालाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान, बॉल थांबत नाहीये. बॉल गवताला गुदगुल्या करत निघून चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कव्हर्सला क्रिकेटचा एक देखना परिपक्व आलिशान फटका, सुसकृत फटका, चौकार. मात्र हे धाव फलक सध्या आपण बघत आहोत. 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफल कव्हर. वेगवान बॉल बॅट अँड पॅड मध्ये सरळ विकेट किपरच्या हातात दाखल होतोय. कमबॅक हवं होतं, वापसी होती आणि ती वापसी सध्या करत असताना आपण बघत आहोत. अनिल वेलकम. पद्माकरजी फोपे उपस्थित झालेत, आपले स्वागत आहे. विनंती आहे या मंचावर. दहा धावा याचबरोबर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 74 धावेचं टार्गेट चेस करत असताना संघ विके प्रतिष्ठान बरडपाडा. थ्रू द कव्हर्स, इनफिल्डला बेदून बॉल मागे निघालाय. 2 धावा सहजरित्या मिळतील का हा प्रश्न उपस्थित झाला आणि 2 धावा मिळालेले आहेत. क्षेत्ररक्षक थोडे गडबडले होते, गोंधळले होते, पण 2 धावा रोखू शकले नाही. 2 धाब्याने एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित होते ती 12. 12 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. फर्स्ट पॉवर प्लेचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. थ्रू द कव्हर्स, फटका जबरदस्त होता परंतु वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर होता, तो कव्हर्स पर्यंत पोहोचलाय. बॅकअप 1 धाव आणि धावसंख्या या सिंगल धावेच्या सोबतीनं 7 एकूण अंकित होती ती 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावर. स्टील 1 टू गो. 74 धावसंख्येचा पाठलाग आपण बघत आहोत, सुरू आहे. टॅकरला आक्रमक फलंदाज संदीप अर्थातच सँडी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू आहे. डीप मध्ये हे मिसफिल्ड. 2 धावा मात्र सहजरित्या आपण बघत आहोत पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2 धाब्याच्या साहाय्याने किंबहुना हे धावफलक आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. इक्वेशन समीकरण या सामन्यात 18 चेंडू आणि आवश्यक धावगती 19.67 धाब्याची. रन समेत 59 59.
18 चेंडू 59 धावा आहे समीकरण. षटक मार्गस होते. दुसरं गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत अभय. अभयनं पहिल्या डावाला जबरदस्त फिनिशिंग टच दिलेला आहे. तो अभय सध्या ओव्हर नंबर 2च्या दरम्यान बॉलिंग मार्कवर. आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेले आपण बघत आहोत. डीपमध्ये विकेट स्कोर लेग लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. पहिला बॉल बॅटची कडा. यष्टी रक्षकाकडून झेल सुटलेला आहे. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत भरतला आपण बघत आहोत. संधी बनली होती अर्जुनला बाद करण्याची पण तिचं सोनं झालं नाही. समोर फुल लेंथ होता. बॉटम हँडचा वापर करतायत. सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट होतोय. चांगला मैदानी फटका पण एक धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगल धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण बघत आहोत 16. 16 धावा धावफलकावर. षटक सध्या दुसरं मार्गस्थ असताना शॉर्ट बॉल या वेळेला हुक केलाय. पाठवला स्कोर लेगला. संदीप बोईर सँडी यांच्या बॅटमधून आक्रमण. षटकार. फुलटॉस बॉल बैठी फटका आणि षटकार. लागोपाठचा दुसरा तडाखा. 6 धावा. लागोपाठचे 2 षटकार संदीप यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. ते खेळपट्टी म्हटली क्रीडांगण म्हटलं की किती धावा चेस होतात. फक्त तुमच्याकडे ते पोटेन्शियल हवं ते स्किल हवं. 6 धावा संख्या आपण बघत आहोत. 28-28 स्टील 2 टू गो. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. षटक सध्या दुसरं मार्गस्थ असताना 14 चेंडू 46 धावेची अजूनही आवश्यकता. चला मॅचचा मोमेंटम ब्रेक करू नका. स्पीडअप अपेक्षित आहे. पहिला बॉल एक्झॅक्ट पडलाय 10:36 लक्ष सुद्धा. 1:36 सिटीचं लक्ष सुद्धा. 10 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे आतापर्यंत. थोडी गाय करा. फास्ट खेळा. लाईन पाहावी लागेल. पंच सांगतायत इट्स अ नो बॉल बिसाइड द पिच. बॉलची पिचिंग आपण पाहिली त्याच कारणास्तव नो बॉलचा सिग्नल. नेक्स्ट बॉल फ्रीट. तोही कॉल पंचांनी ऑन केलेला आहे. 29 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी बनली आहे संदीपला. समोर ड्राईव्ह केलाय. खोलात होता बॉल. धाव हवी पण कन्फ्युजन पाहायला मिळालं. मिड ऑफच्या फिल्डरनं थ्रो का दिला नाही हाही प्रश्न उपस्थित होतोय. किंबहुना एक धाव जी हवी होती ती मिळाली नाही. डॉट बॉल. धावसंख्या असतील 29. थ्रू द कव्हर्स खेळतायत. बॉल मागे चाललाय. एक धाव बनली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोही यशस्वी आणि हळूहळू चेंडू सीमारेच्या दिशेने मार्ग शोधतोय. चौकार. आपण पाहूयात. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न सुरू होता पण बॉडी बॅलन्स जसा त्यानं गमावला. चेंडू त्याच्या कक्षेपासून दूर गेला. 4 धावा येत आहेत. 2 षटकं संपली. 33 धावा बनवला गेला विदाउट एनी विकेट लॉस. विजयाचं समीकरण आता सामन्यात आपण बघत आहोत. 12 चेंडू आवश्यकता 41. 41 धावेची. 20.50 धावेची आवश्यक धावगती या सामन्यात आपण बघत आहोत. 74चं टार्गेट आहे. 73 धावा बनवल्या गेल्या. सेकंड सेमीफायनल सुरू आहे. पराग वॉरियर्स भालुक हा संघ मात्र मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे. यानंतर मेगा फायनलचा सामना आपल्याला एन्जॉय करता येईल पण सेकंड सेमीफायनल इम्पॉर्टंट कारण सामन्याचा निकाल अजूनही लिफाफे बंद. सामन्याचा निकाल अजूनही गुलदस्त्यात आपण बघत आहोत.
वसंत गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 12 चेंडू 41 धावेची आवश्यकता. पहिला बॉल समोर आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी होतोय. स्क्रीनच्या वरून बॉल चाललाय स्ट्रेट टू द बॉलर हेड. षटकार. षटकारानं धावा संख्या 39, 39 धावा. गोलंदाजाच्या शैलीच्या विरुद्ध आक्षेप आहे. मॅच बॉल रिटर्न होतोय. या आपण तिसऱ्या पंचांना इन्व्हाइट करूयात. फेअर बॉल. 39 धावा दाफलकर. समोर ऑन दी एप आणखीन एक तडाखा. अर्जुन भोईरनं लक्ष भेदलेलं आहे. लागोपाठचा दुसरा बॉल त्याला दाखवलाय सीमारेषेचा रस्ता. षटकार. या षटकारानं धावसंख्या 45, 45 धावा. 9 चेंडू 26 धाव्याचं योगदान अर्जुन देत आहेत. 7 चेंडू 18चं योगदान संदीप देत आहेत. 45 धावा मात्र बनल्या गेल्या. दहा चेंडू 29 धावा हे समीकरण. मॅच इज ऑन. सामना पुन्हा एकदा जिवंत झालेला आहे. समोर ड्राइव्ह करतायत. लॉंग ऑफला फिल्डर थोडे दूर आहेत. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळताना दिसेल. स्कोर आपण बघत आहोत 46, 46 धावा. डाऊन दी लेस्टिक इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव. धावा संख्या आपण बघत आहोत 47, 47. 9 चेंडू आणि विजयासाठी 27, 27 धावेची आवश्यकता. तीन बॉल टाकलेले आहेत गोलंदाज वसंतनं. शॉर्ट बॉल पूल केलाय मिड विकेटला. पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इशारा येतो प्रेक्षकांचा. इट इज मॅक्सिमम. तो षटकार आहे. 6 धावा. या षटकाराने एकूण धावसंख्या दाफलकर अंकित होती ती 53, 53 धावा. काय रनचेस सुरू आहे. जणू काही हायलाइट एखाद्या सामन्याची सुरू आहे. 8 चेंडू अजूनही 21 धावेची आवश्यकता. हे 2 चेंडू आता निर्णायक असतील. हे 2 बॉल इम्पॉर्टंट असतील. आठ चेंडू 21 धावा हे समीकरण आहे. संदीप 7 बॉल 24 धाव्याचे योगदान देत आहेत. अर्जुन 10 चेंडू 27 चे योगदान देत आहेत. अनबिटन 50 रन्स पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी महत्वाच्या सामन्यात. गॅप मध्ये खेळतात. वॅकंट एरिया. आउटफील्ड अत्यंत वेगवान. फिल्डर फक्त पाहतोय आणि पाहतच राहील. बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय. काउफेस बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
याचबरोबर दाफलकर्दी पाहायला मिळतात. या षटकात 24 धावा आतापर्यंत स्कोर करण्यात आलेल्या आहेत. विजयाचं समीकरण 7 बॉल 17. आता खतरा मंडतावतोय 7 बॉल 17चा, पण पाहायचे कुठल्या टीमवर तो खतरा मंडरावेल. 7 बॉल 17. समोर लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. बॅकअप आलंय 1 धाव मात्र मिळताना दिसेल. षटकाची होईल सांगता. एंड ऑफ थर्ड ओव्हर. टीमची धावा संख्या 58. 58 रनचे सत्ता निर्णायक. फायनलचा सामना 6 बॉल आवश्यकता 16 धावेची. 6 बॉल अँड 16 रिक्वायर्ड फॉर विक्टरी. सहा चेंडू 16 धावा. चौथा षटक सुरू आहे. चला फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे, मोमेंटम ब्रेक करू नका. दीपक, क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करावं लागेल. चेंडू 16 धावे. समीकरण डू अँड एन्काउंटर. अभिनय तो कभी नाही. मेगा फायनल मध्ये दाखल होण्याचं कुठल्या संघाचं स्वप्न पूर्ण होईल ते मात्र पाहायचंय. महत्वाचा सामना. संदीप 9 चेंडू 29 योगदान देत आहेत. सध्या दाखल होत आहेत स्टॅकर एंडला. पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. फिल्डर पोहोचतोय पण कॅच ड्रॉप. दुसरी धाव हवी आहे आणि ती सहजरित्या मिळेल देखील. या 2 धावा आणि 2 धावेनं धावसंख्या दाफलकावर एकूण अंकित झाली ती 60. 60 ऑन बोर्ड. काय जबरदस्त रनचेस सुरू आहे. 5 चेंडू 14 धावा. व्हॉट मॅच. संदीप भोईर सँडीकडे ती क्षमता आहे, ती आक्रमकता आहे आणि किंबहुना या सामन्यात तो चांगला सेट झालेला आहे. पाहायचे त्याचा फिनिशिंग टच आता कसा असेल. ज्येष्ठ ग्रामस्थ गजाननजी शिळके उपस्थित झालेत. विनंती या मंचावर आपलं स्वागत आहे. ऑन साइडला दिशा दिली आहे. अलॉंग टू द कार्पेट. बॉल ट्रॅव्हल झालाय डीप मध्ये मिड विकेटला, पण एकच धाव. धावसंख्या या सिंगल धाव्याच्या सोबतीने एकूण अंकित झाली ती 61. 61 धावा दाफलकावर. 4 चेंडू आणि 4 चेंडू 13 धावेची आवश्यकता. धडधड आता वाढली आहे. हृदयाचे ठोके दोन्ही टीमचे वाढलेले आहेत. दडपणात्मक दबावात्मक परिस्थिती. मॅच इज ऑन. चांगला रंगला हा सामना. प्रेक्षक राजाला हवी तशी मॅच सध्या मैदानावरती रंगतीये. समोर ऑन दी ऑफ लॉंग ऑफला अर्जुन भोईरनं केलंय आक्रमण. केलंय हवाई हल्ला. पाठवलाय बॉल आकाश भ्रमंती करता, हवाई सफर करता. संघर्षमय षटकार. तीन चेंडू 7 धावेची आवश्यकता. षटकारानं धावा संख्या 67. 67 धावा. वाट मॅच. 11 चेंडू 33 अर्जुननं बनवल्यात. 11 चेंडू 32 बनवल्यात संदीपनं. महत्वाचा सामना सेकंड सेमीफायनल. 3 चेंडू 7. ऑन साइडला आणखीन एक पॉवर बॅक हल्ला. व्हाट अ शॉट. जब तक है दम तब तक लड़ते रहेंगे हम. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. षटकार. लोग कहते हैं खेल दिया, लेकिन बरडपाडावाडा कह रहे हैं पेल दिया. याला म्हणतात बॅटिंग, याला म्हणतात तोडीस तोड फलंदाजी. 73 धावा बनल्या गेल्या. एका धावेची आवश्यकता. बॉल बाकी आहेत 2. शेवटचा बॉल बनेल या सामन्याचा. हिरो अर्जुन भोईर. मॅच इज फिनिश. रोमांचक रोमांचक चित्त थरारक सामना आणि जल्लोष सुरू झालाय. विके प्रतिष्ठान बरडपाडाचा. व्हॉट अ मॅच. मेमोरेबल.
थँक्यू डीजे. चला हँडशेक करा दोन्ही टीम. हस्तांदोलन करा एमडी स्पोर्ट सागरे, त्याचबरोबर विके प्रतिष्ठान बरडपाडा. तदनंतरचे मैदान सोडा. सामनावीर नो डावपोट डाटबन दोन्ही फलंदाजांची बाहेरगार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु पहिल्या षटकापासून जो बरसला आणि शेवटच्या षटकातही सुसाट सुटला, विरोधी संघाच्या गोलंदाजावरती कोसळला. एबी अर्जुन भोईर ठरलाय या सेकंड सेमीफायनलच्या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अर्जुन भोईर आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारा आणि या सामनावीर पुरस्काराचं वितरण केलं जाईल. मंचावरती उपस्थित उद्योजक तथा समाजसेवक श्री पद्माकर दादा फोपे यांच्या शुभ हस्ते. या अर्जुन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड कलेक्ट करा. मेगा फायनल बद्दल आता अपडेट येऊ द्या. जय शेळके सर, एक्झॅक्टली सामना किती षटकांचा कव्हर करायचा आहे? मेगा फायनल देखील 4 षटकांचा सामना आहे. अर्जुनला सामनावीर पुरस्कार देत आहोत पद्माकरजी फोपे यांच्या शुभ हस्ते. काय सामना होता, जणू काही हायलाइट सुरू आहे. अर्जुन भोईर बरसला संदीप भोईर आणि प्रतिस्पर्धी संघाला चारोखाने चित केलेलं आहे. दिनेशजी भोईर यांच्या वतीनं संदीप भोईरसाठी 500चे कॅश प्राइज आहे, त्याचबरोबर अर्जुन भोईरसाठी 500चे कॅश प्राइज आहे. त्यांच्याच शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करत आहोत. सामनावीर पुरस्कार अर्जुन भोईरला आपण देत आहोत, ज्याची जबरदस्त कामगिरी आपण या लढतीत पाहिलेली आहे.